विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 4थीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 9वा लेसन संत गाडगे महाराज पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचे वाचन करणार, त्याचा अर्थ समजून घेणार व त्यावर आधारित संपूर्ण स्वाध्याय देखील सोडवणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन पहा. क्वेश्चन ए. डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का किंवा माहीत आहे का तुम्हाला? नेम द सेंट्स फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील संतांची नावे सांगा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मग महाराष्ट्रातील संतांची नावे काय सांगता येतील? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई एटसेट्रा. अशा अनेक संतांची नावे आपण सांगू शकतो. सोशल वर्क ऑर स्टोरीज ऑफ द सेंट्स म्हणजे संतांचे सामाजिक कार्य. आपल्या इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये संतांची कामगिरी हा दुसरा पाठ आहे. या पाठामध्ये संतांची संपूर्ण शिकवण दिलेली आहे. तरीसुद्धा आपण इंग्रजीत सांगायचे म्हटले तर असे म्हणू शकतो, दे टॉट अस मोरल व्हॅल्यूज अँड ह्युमॅनिटी थ्रू लोकल लँग्वेजेस. म्हणजे मातृभाषेतून त्यांनी आपल्याला मूल्य व मानवतेची शिकवण दिली. दे हेल्प्ड द पुअर, नीडी अँड सिक पीपल सेल्फलेसली. म्हणजे त्यांनी निस्वार्थीपणे गरीब व गरजू लोकांची मदत केली. दे यूज्ड कीर्तन्स अँड भजन्स टू रिमूव्ह ब्लाइंड फेथ. त्यांनी कीर्तन व भजनांच्या माध्यमातून अंधविश्वास दूर करण्याचा प्रयत्न केला. इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस इन आवर लाईफ म्हणजे आपल्या जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व काय? तर थोडक्यात स्वच्छतेचे महत्त्व असे सांगता येईल, इट कीप्स आवर बॉडी अँड सराउंडिंग्स क्लीन अँड फ्रेश. इट प्रिव्हेंट्स द स्प्रेड ऑफ हार्मफुल डिसीजेस अँड इन्फेक्शन्स. म्हणजे स्वच्छतेमुळे आपले शरीर व परिसर स्वच्छ राहतो, तसेच रोगराई व आजार पसरण्यास प्रतिबंध लागतो. क्वेश्चन बी. रीड अँड डिस्कस. वाचा आणि चर्चा करा. आता आपण या पाठाचे वाचन करूया व आवश्यक तेथे याचा मराठी अर्थ समजून घेऊया, म्हणजे आपल्याला या पाठावर चर्चा करण्यास सोपे जाईल. संत गाडगे महाराज वॉज अ ग्रेट सेंट अँड सोशल रिफॉर्मर फ्रॉम महाराष्ट्र, इंडिया. संत गाडगे महाराज हे भारतातील महाराष्ट्रातील एक महान संत व समाजसुधारक होते. ही वॉज बॉर्न ऑन 23 फेब्रुवारी 1876 ॲट शेंडगाव विलेज इन अमरावती डिस्ट्रिक्ट. हिज नेम वॉज डेबूजी झिंगराजी जानोरकर. म्हणजे त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावी झाला. त्यांचे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. ही स्पेंट हिज होल लाईफ टू हेल्प टू पुअर पीपल. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरिबांची मदत करण्यास घालवले. ही बिलिव्ड इन इक्वॅलिटी अँड काइंडनेस. त्यांचा समानता आणि दयाळूपणा यावर विश्वास होता. ही स्पोक अगेन्स्ट ब्लाइंड फेथ, सुपरस्टिशन्स अँड कास्ट डिस्क्रिमिनेशन. ही आस्क्ड पीपल टू गिव्ह अप बॅड सोशल प्रॅक्टिसेस. म्हणजे अंधश्रद्धा, रूढी परंपरा आणि जातीभेदाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी लोकांना वाईट प्रथा सोडून देण्यास सांगितले. संत गाडगे महाराज लिव्ड अ व्हेरी सिम्पल लाईफ. ही बिलिव्ड इन सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. म्हणजे संत गाडगे महाराज हे अतिशय साधे जीवन जगले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे त्यांचे विचार होते. ही इम्बाइब्ड गुड व्हॅल्यूज थ्रू सॉंग्स अँड स्पीचेस. म्हणजे त्यांनी गीतांमधून आणि भाषणांमधून चांगली मूल्य रुजवली. ही टॉट पीपल ऑनेस्टी, काइंडनेस अँड लेंडिंग अ हेल्पिंग हँड टू अदर्स. त्यांनी लोकांना प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले किंवा शिकवण दिली. ही ऑलवेज सेड दॅट क्लीनलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते नेहमी म्हणत असत,
स्वच्छता फार महत्त्वाची आहे. ही हिमसेल्फ क्लीन्ड विलेजेस, टेम्पल्स अँड पब्लिक प्लेसेस अँड सेट अँड एक्झाम्पल. त्यांनी स्वतः अनेक गावे, मंदिरे व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली व एक आदर्श घालून दिला. ही बिलीव्ड दॅट क्लीनलीनेस मेक्स आवर बॉडी अँड माइंड पीसफुल. त्यांचा असा विश्वास होता की स्वच्छतेमुळे आपले मन आणि शरीर शांत बनते. ही एनकरेज्ड चिल्ड्रन टू गो टू स्कूल. त्यांनी मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन दिले. ही हेल्प्ड बिल्ड स्कूल्स, हॉस्टेल्स अँड प्लेसेस फॉर पुअर पीपल टू स्टे. त्यांनी शाळा, वसतिगृहे व गरीब लोकांना राहण्यासाठी जागा बांधण्यास मदत केली. यांनाच आपण धर्मशाळा असे म्हणतो. ही डिड नॉट कीप मनी फॉर हिमसेल्फ. त्यांनी स्वतःसाठी पैसे ठेवले नाहीत. ही लिव्ड ओनली टू सर्व पीपल. ते केवळ लोकांच्या सेवेसाठी जगले. पीपल फ्रॉम ऑल रिलिजन्स अँड कास्ट्स रिस्पेक्टेड हिम. सर्व जाती धर्मातील लोक त्यांचा आदर करत असत. संत गाडगे महाराज डाईड ऑन 20 डिसेंबर 1956. इवन टुडे पीपल रिमेंबर हिम फॉर हिज सोशल वर्क अँड गुड टीचिंग्स. संत गाडगे महाराजांचे निधन 20 डिसेंबर 1956 रोजी झाले. आज देखील लोक त्यांना त्यांचे सामाजिक कार्य व चांगल्या शिकवणीसाठी लक्षात ठेवतात. क्वेश्चन सी. लिसन अँड रीड अलाउड. ऐका आणि मोठ्याने वाचा. इथे आपल्याला 4 शब्द दिले आहेत. त्यांचे आपण वाचन करू व अर्थ समजून घेऊ. इक्वॅलिटी समानता, ह्युमॅनिटी मानवता, सुपरस्टिशन अंधश्रद्धा आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. क्वेश्चन डी. रीड द पॅसेज केअरफुली अँड कंप्लीट द फॉलोविंग. म्हणजे परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा आणि दिलेली वाक्य पूर्ण करा. इथे संत गाडगे बाबांचे चित्र दिले आहे व त्यांच्या चित्राच्या शेजारी त्यांची थोडक्यात माहिती विचारलेली आहे. ती आपण पूर्ण करूया. फुल नेम म्हणजे पूर्ण नाव. फुल नेम डेबूजी झिंगराजी जानोरकर. नोन ॲज संत गाडगे बाबा. डेट ऑफ बर्थ 23 फेब्रुवारी 1876. बर्थ प्लेस शेंडगाव इन अमरावती डिस्ट्रिक्ट. अ मेसेज टू सोसायटी टू गिव्ह अप बॅड सोशल प्रॅक्टिसेस. क्वेश्चन ई. ॲड नेस टू द वर्ड अँड मेक अ न्यू वर्ड. म्हणजे इथे दिलेल्या शब्दांना नेस हा प्रत्यय जोडा आणि नवीन शब्द तयार करा. इथे एक उदाहरण आपल्याला दिले आहे. शब्द आहे काइंड. याला नेस असे जोडले असता शब्द तयार होतो काइंडनेस. असेच आपण दिलेल्या शब्दांना नेस हा प्रत्यय जोडून नवीन शब्द तयार करूया. सॅड प्लस नेस इज सॅडनेस. डार्क प्लस नेस इज डार्कनेस. वीक प्लस नेस इज वीकनेस. फेअर प्लस नेस इज फेअरनेस. हा पूर्ण केलेला तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. क्वेश्चन एफ. रीड अँड ऑब्झर्व अंडरलाईन वर्ड्स. वाचा आणि अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा. गाडगे महाराज वॉज अ सेंट इन महाराष्ट्र. हिज नेम वॉज डेबूजी. ही लिव्ड अ सिम्पल लाईफ. ही टॉट पीपल टू बी काइंड. या परिच्छेदामध्ये आपल्याला गाडगे महाराजांबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे आणि येथे हिज, ही व ही या शब्दांना अधोरेखित केले आहे. तर हे काय आहे? गाडगे महाराज या नामाऐवजी वापरलेली सर्व नामे आहेत. यालाच प्रोनाऊन असे म्हणतात. म्हणजे गाडगे महाराज हे नाम आहे ज्याला इंग्रजीत नाऊन म्हणायचे व ही आणि हिज ही प्रोनाऊन म्हणजे सर्वनामे आहेत. नाम व सर्वनामाची ओळख तुम्ही या उदाहरणांतून समजून घ्या. क्वेश्चन जी. नाऊ फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. म्हणजे
रिकाम्या जागी दिलेल्या चौकटींमधून योग्य शब्द लिहा. इथे आपल्याला ही, दे, हिज, देर, शी व हर असे शब्द दिले आहेत, जे आपल्याला खाली दिलेल्या रिकाम्या जागांमध्ये योग्य ठिकाणी लिहायचे आहेत. या रिकाम्या जागा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. पहिले चित्र पहा. ही मुलगी पुस्तक वाचत आहे. इथे आपण या ओळी पूर्ण करूया. मीरा लव्ज बुक्स. शी रीड एव्हरी नाईट हर फेवरेट बुक. दुसरे चित्र पहा. एक मुलगा सायकल चालवत आहे. रोहन हॅज अ बायसिकल. ही राइड्स इट एव्हरी डे. हिज बायसिकल इज रेड. आणि तिसरे चित्र पहा. द बर्ड्स आर इन द नेस्ट. दे आर सिंगिंग. देअर नेस्ट इज ऑन द ब्रांच. इथे आपल्याला काय समजले? जर नाम एकवचनी स्त्रीलिंगी असेल तर त्याच्यासाठी शी, हर ही सर्वनामे वापरतात. जर नाम एकवचनी पुल्लिंगी असेल तर त्यासाठी ही, हिज अशी सर्वनामे वापरतात. आणि जर नाम नपुसकलिंगी व अनेकवचनी असेल तर त्यासाठी दे, देर अशी सर्वनामे वापरली जातात. सर्वनामांची अशी आणखी काही उदाहरणे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 4च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 9वा लेसन संत गाडगे महाराज अभ्यासला. यामध्ये आपण या पाठाचे वाचन केले, त्याचा अर्थ समजून घेतला व पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय देखील सोडवला आहे. हा स्वाध्याय तुम्ही सुंदर अक्षरामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.